आज आपण एक पारंपरिक पदार्थ थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। हा पदार्थ म्हणजे सांजोऱ्या किंवा सांजाच्या पोळ्या असेही म्हणतात। पूर्वी अगदी गहू भाजून मग ते भरडून आणून पुन्हा चाळून त्यातला रवा वेगळा करून मग ह्या सांजाच्या पोळ्या केल्या जात असत। अशा ह्या लॉंग प्रोसेसमुळे हा पदार्थ आता फक्त लग्न कार्यात किंवा मोठ्या सणाला नैवेद्यपुरताच केला जातो। आज आपण अगदी सहज व सोप्या पद्धतीने या सांजोऱ्या बनवूयात। गहू भाजून दळून आणण्याची गरज नाही। बाजारामध्ये आपल्याला गदग रवा मिळतो। अगदी जाड प्रकारचा गदग रवा न वापरता मीडियम साईजचा आपण गदग रवा वापरणार आहोत। इथे मी 1 बाउल गदग रवा घेतलेला आहे आणि कढईमध्ये छान 3 ते 4 चमचे तूप घालून हा गदग रवा मी छानपैकी भाजून घेत आहे। अगदी छान मंद आचेवर आपण लालसर होईपर्यंत हा रवा भाजून घेऊयात आणि भाजून झाल्यानंतर आपण ते एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात। ज्या बाउलने रवा घेतलेला आहे साधारण त्याच बाउलने मी 1.5 बाउल इथे गूळ घेतलेली आहे आणि गूळ विजेल इतकंच आपण पाणी त्यात घालून घेत आहोत। आता आपण हे गॅसवर ठेवून मंद आचेवर हे सर्व गूळ चमच्याने या पद्धतीने फिरवत विरघळवून घेऊयात। गूळ जसे विरघळेल मिश्रण पातळ होईल या पद्धतीने आपण छानशी उकळी आल्यावर ते बंद करून घेऊयात। गुळाचा पाक आपल्याला करायचा नाही, फक्त पूर्णपणे गूळ विरघळल्यानंतर 2 ते 3 उकळी आणा। त्यानंतर हे गुळाचे पाणी आपण बाजूला एका भांड्यामध्ये छान गाळून घेणार आहोत, म्हणजे गुळामध्ये जे काही घाण असेल ती बाजूला निघेल। आता हे गाळून घेतलेले गुळाचे पाणी पुन्हा आपण गॅसवर ठेवूयात आणि छानपैकी त्याला उकळी आणून घेऊयात। आता त्या उकळलेल्या गुळाच्या पाण्यात आपण हा भाजून घेतलेला गदग रवा हळूहळू व्यवस्थित घालत मिक्स करून घेऊयात। रवा घातल्याबरोबर चमच्याने ते सतत हलवत राहा, नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते। या पद्धतीने आपण सतत हलवत हा रवा छानपैकी गुळामध्ये शिजवून घेणार आहोत। इथे मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे किस मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। शिवाय 4 ते 5 चमचे खसखस हलकेसे भाजून घेतलेले आहे। वेलची पावडर आणि सुंठ पावडर देखील घेतलेली आहे। हा रवा छान शिजून दाटसर होत आला की आपण त्याच्यामध्ये घेतलेली सर्व खसखस त्यामध्ये घालूयात। वरून सुंठ पावडर, वेलची पावडर हे देखील आपण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदी 1 ते 2 चिमूट मीठ देखील मी इथं घातलेली आहे। आता वरून आपण बारीक करून घेतलेले खोबऱ्याचे किस देखील यामध्ये घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व जिन्नस आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत। मिश्रण दाटसर होईपर्यंत चमच्याने सतत हलवत राहा। रवा छान शिजल्यानंतर मिश्रण या पद्धतीने दाटसर होईल। अगदी पूर्ण घट्ट किंवा मोकळे होईपर्यंत शिजवू नका। असे सैलसर असतानाच हे मिश्रण आपण गॅसवरून खाली काढून घेणार आहोत। मिश्रण थंड झाले की आपण वर झाकण ठेवून 5 ते 6 तासासाठी बाजूला काढून ठेवूयात। त्यामुळे गुळाचा गोडवा रव्यामध्ये उतरून आपला सांजा परफेक्ट तयार होईल। पोळीसाठी पीठ मिळताना गव्हाच्या पिठात 1 वाटी मैदा व किंचित मीठ घालून आपण घट्टसर असे हे पीठ मळून घेऊयात व वर झाकण ठेवून बाजूला ठेवूयात। तयार सांजा पसरत भांड्यात काढून घेऊयात। पहा, सांजा अगदी मस्त तयार झालेला आहे। गूळ व रवा अगदी व्यवस्थित मिक्स होऊन हा परफेक्ट सांजा अगदी पुरणासारखा मऊ असा तयार झालेला आहे। आता मी याचे छोटे गोळे तयार करून घेत आहे। कढईत आपण तेल देखील तापवायला ठेवलेलं आहे। पीठ देखील छान भिजलेलं आहे। पुन्हा एकदा तेलाचा हात लावून मळून घेऊयात। त्याचा छोटासा गोळा तयार करून आता हे सारण आपण यामध्ये भरून घेऊयात। सारण अगदी व्यवस्थित भरून पॅक केल्यानंतर वरील एक्स्ट्रा पीठ आपण बाजूला काढून घेऊयात। आता पोळपाटाला थोडेसे तेलाचे हात लावा आणि हा गोळा आपण त्याच्यावर ठेवूयात आणि अगदी हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत। कढईतील तेल एकदम कडक असे तापून घेतलेले आहे। या तेलामध्ये ही पोळी अलगद सोडून घेऊयात आणि व्यवस्थित तळून घेऊयात। पोळी तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम करूयात आणि मीडियम आचेवर आपण ही पोळी छान तळून घेऊयात। अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण ही पोळी तळून घेणार आहोत। पहा, अगदी टम्म अशी फुगलेली आणि अगदी कुरकुरीत अशी ही पोळी तयार झालेली आहे। आता याच पद्धतीने आपण या सर्व गोळ्यांचे या सांज्याच्या पोळ्या तयार करून घेऊयात।
पहा, अगदी कमी श्रमात टम्म फुगलेल्या अशा सांज्याच्या पोळ्या तयार आहेत. अशा या गरमागरम सांज्याच्या पोळ्यावर लोणी अथवा तूप घालून तुम्ही हे खाऊ शकता. सांजा तयार करताना आपण त्यामध्ये वेलची पूड, सुंठ पावडर, खसखस आणि तसेच खोबऱ्याचे किस देखील वापरल्यामुळे ह्या पोळ्या चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.